आकावर 302चा गुन्हा दाखल होऊ शकतो, तसंच संपत्ती जप्त केलेली आहे, कुटुंबाची चौकशी झाली आणि म्हणूनच आकाश शरण आला असं सुरेश धस यांनी म्हटलंय। दरम्यान सरेंडर व्हायला 22 दिवस का लागले असा सवाल संभाजीराजेंनी केलाय। आकावर 102 नुसार गुन्हा दाखल होणारच, मात्र 302 नुसारही गुन्हा दाखल होऊ शकतो असं सुरेश धस यांनी म्हटलंय। हे जे आका शरण आलेले आहेत, शरण आलेले आका जर काही त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा 302 मध्ये या ठिकाणी येऊ शकतात। पोलीस घरापर्यंत गेले, संपत्ती जप्त केली, तसंच परिवाराची चौकशी केली, म्हणून कराड शरण आला असं सुरेश धस यांनी म्हटलंय। प्रॉपर्टी अटॅचची भीती त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले, चौकशीला परत दुसऱ्या ठिकाणी उचलाउचली व्हायला लागली। मग शेवटी माणूस किती दिवस दम धरणार, म्हणून ते शरण आलेले आहेत। आकाचे आकांवर मी बोललो नाही, आकाच्या आकांना तपास पूर्ण होईपर्यंत बिनखात्याचा मंत्री करावं हे प्रकाश सोळंके म्हणाले, असंही सुरेश धस म्हणाले। माझं म्हणणं एकच आहे, आकाचे आकांना किमान हे इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत आकाचे आकांना बिनखात्याचं मंत्री करावं अशी त्यांच्याच पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांची मागणी आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे। पालकमंत्री पदाच्या बाबतीत मागणी मीही केलेली आहे की विशेष बाब म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं। उज्ज्वल निकमांची सरकारी वकील म्हणून हत्या प्रकरणात नियुक्ती करावी अशी मागणी सुरेश धस यांची आहे। हो, उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी इथं आलेलो आहे। वाल्मिक कराड सरेंडर झाला, याला सीआयडीचं यश म्हणणार नाही, मानसिक दबाव आल्यानं कराड सरेंडर झाला असं संभाजीराजे म्हणतात। वाल्मिक कराड यांनी सीआयडीच्या समोर जाऊन तो सरेंडर झाला, पण मला जर विचारलं तर निश्चित मी म्हणणार नाही की हे सीआयडीचं यश आहे। सरेंडर व्हायला 22 दिवस का लागले, कराडवर मोक्का लावा, त्याशिवाय शांत बसणार नाही अशी मागणी संभाजीराजेंची आहे। हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला असता तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला असता। तो 22 दिवस लागले सरेंडर व्हायला, आणि म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गप्प बसणार नाही। खंडणी प्रकरण, हत्या प्रकरणात एवढ्या दिवसामध्ये कराड का बोलले नाहीत, आज सरेंडर का झाले असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केला आहे। तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होऊन आज जवळपास 21 दिवस झालेत, मर्डरच्याला 23 दिवस झालेत। 21 दिवसामध्ये तुम्ही एक चकार शब्द बोलला नाही, कसं झालंय तसं झालंय, मग याच्यात त्यांना कोण ऍड करते, कोण काय करते, हे सुद्धा सगळं बघितलं पाहिजे। वाल्मिक कराडला अटक झाली असती तर मला समाधान वाटलं असतं, पण तो शरण आला असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। त्यांना अरेस्ट झाली असती तर मनाला आनंदा शब्द योग्यच नाही, पण थोडंसं समाधान वाटलं असतं। धनंजय मुंडे फडणवीसांची चर्चा झाली आहे, त्या चर्चेनंतर वाल्मिक कराड सरेंडर होतोय, हे घडवलेलं नाट्य आहे का असा सवाल जाधवांनी केलाय। काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते, आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का? वाल्मिक कराडनं सरेंडर केलं हे पोलिसांचं अपयश आहे, 3 आरोपी अजून फरार आहेत असं अनिल देशमुख म्हणतात। आज ते स्वतः त्यांनी येऊन मुंबईमध्ये सॉरी पुण्यामध्ये त्यांनी स्वतःला सरेंडर केलं, हे एका अर्थानं अपयश म्हणायला पाहिजे। वाल्मिक कराडला 302 मध्ये आत घ्या, हत्येच्या आरोपात तो आरोपीच आहे, त्यांच्या मागे कोण याचा शोध घ्या अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। यांच्याचमुळं त्याचा संतोष भायांचा खून झालेला, आणि याला कोणी पाठबळ देणार आहेत, मंत्री असतील, कोणी आमदार खासदार असतील, कोण सरकारमधले असतील, ते सुद्धा सहआरोपी 302 मध्ये झालेच पाहिजे। वाल्मिक कराडला अटक झाली हे बरं वाटलं, पुण्यात असून पकडायला वेळ का लागला असा सवाल अंजली दमान यांनी केला आहे। आज त्यांना फायनली अटक झाली आहे, खरंच बरं वाटतंय, आणि मला खरंच हे वाटतंय की आपली पोलीस यंत्रणा आणि पूर्ण गृह मंत्रालय खरंच कॉम्प्रोमाइज्ड आहे का। जर तुम्ही त्याच्यामध्ये नसताल तर पहिल्या दिवशीपासून तुम्ही त्याच्यामधून फरार का झाले होते? सीएम साहेबाला याच विषयावरती मी बोलायला आलो होतो की आज
जो काही गुन्ह्यामध्ये त्यांना जे काही सरेंडर झाले आहेत तो खंडणीचा गुन्हा आहे आणि पहिल्या दिवशीपासून जे मी मागणी करतोय एक तर हा खंडणीच्या गुन्ह्यामुळेच आपल्याला 302चा गुन्हा हा जुले झालाय. या दोन्ही गुन्ह्यामध्ये कनेक्शन आहेत. आज सुद्धा मी त्यांना सीएम साहेबाला ही मागणी केली की त्यांना ही केस अंडर ट्रायल तुम्ही चालवा आणि दुसरा विषय 302 मध्ये कट कारस्थान म्हणून जे कुणी असतील जे मोबाईलचे सीडीआर असतील हे तपासून आपण त्यांच्यावर कारवाई करा. एवढं बोलल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी मला सांगितलं काळजी करायची नाही, ह्या विषयामध्ये जे कुणी आरोपी असतील जे सीडीआर मध्ये ज्यांचे नाव असतील त्यांच्यावरती कारवाई होणार.